विद्यार्थी मित्रांनो, मिड टर्म एक्झामिनेशन काही कॉलेजच्या सुरू आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला काही प्रश्नपत्रिका मिळालेल्या आहेत. आपण त्याच्यावर चर्चा देखील केलेली आहे आणि आज देखील मला एक प्रश्नपत्रिका महेश जाधवनं पाठवलेली आहे. तर तिच्यावर देखील आपल्याला चर्चा करायची आहे आणि इतर काही थोडेसे प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून मी काही प्रश्न तुम्हाला आता आज देणार आहे. तर आजचा त्यांचा जो पेपर होता 13/5चा तो होता फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर. तर शेवटी आपण फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चरची त्यांची आजची प्रश्नपत्रिका लक्षात घेऊया. पण त्या अगोदर प्रॅक्टिस टेस्ट पेपर जे आहेत MCAERनं दिलेले, तर त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ ॲग्रॉनॉमी किंवा फंडामेंटल्स ऑफ ॲग्रॉनॉमी म्हणतो आपण त्याला आता. तर त्याच्यावर काही प्रश्न आहेत. तर आज मी प्रश्न उत्तर न घेता डायरेक्ट उत्तरं त्या ठिकाणी दिलेली आहेत. तर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. द टर्म ॲग्रॉनॉमी इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड, तर लॅटिन, ग्रीक, फ्रेंच की इंग्लिश. तर उत्तर तिथं बोर्ड लेटरमध्ये आपल्याला दिसतंय ग्रीक. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की इज द ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर विच डील्स विथ प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ क्रॉप प्रोडक्शन अँड फीड मॅनेजमेंट. तर आपल्याला माहिती ही डेफिनेशन आहे ॲग्रॉनॉमीची आणि म्हणून बी हे उत्तर करेक्ट आहे. तिसरा प्रश्न आहे पर्सन हू इज एक्सपर्ट इन ॲग्रॉनॉमी इज नोन ॲज, त्याला ॲग्रॉनॉमिस्ट असं म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे की ऑर्डर ऑफ डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल इज, तर यामध्ये जी ऑर्डर सांगितलेली आहे ती डॉग, शीप आणि गोट अशा पद्धतीची आहे. तर ए उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर फर्स्ट क्रॉप विच आर कल्टिवेटेड इन द वर्ल्ड, तर असं म्हणतात की व्हीट आणि बार्ली, तर हे कल्टिवेट केलं गेलं जगामध्ये. यामध्ये तुमचे काही उत्तरं असू शकतात किंवा तुमचे काही ओपिनियन असू शकतात, तर ते निश्चित मला कमेंटमध्ये सांगत चला. प्लोग वॉज इन्व्हेंटेड म्हणजे नांगरणी जी असते तर ती कधी, तर ती 2900 BC मध्ये. ए उत्तर आहे त्याचं. इरिगेटेड फार्मिंग स्टार्टेड फ्रॉम, तर पुन्हा एकदा 2900 BC म्हणू आपण त्याला. त्यानंतर अर्लिएस्ट राईस कल्टिवेशन वॉज नोटिस्ड इन डेक्कन प्लॅट्यू, हे उत्तर आहे. त्यानंतर मॉडर्न ॲग्रिकल्चर वॉज स्टार्टेड ड्युरिंग सेंच्युरी, तर 18th सेंच्युरीला मॉडर्न ॲग्रिकल्चर स्टार्ट झालं. द जॉईंट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, रेव्हेन्यू अँड कॉमर्स वॉज इस्टॅब्लिश इन इंडिया, तर 1870 AD ला ते इस्टॅब्लिश झालेलं आहे. तर अशा पद्धतीचे हे 10 प्रश्न आपण घेतले. असेच आणखी काही प्रश्न आपण घेत राहूया. एक सॉईल सायन्सच्या संदर्भात आपण काही प्रश्न घेऊया पुन्हा एकदा. 20 प्रश्न आपण सॉईल सायन्सचे घेऊया एक प्रॅक्टिस म्हणून. आता इथं उत्तर मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, शेवटच्या याच्यात दिलेली आहे ती उत्तरं तुम्ही नंतर हे करा. आता एक टेस्ट म्हणून तुम्ही त्याचे उत्तरं नोट करत चला. द सायन्स विच डील्स विथ जिनेसिस, सर्व्हे अँड क्लासिफिकेशन ऑफ सॉईल इज नोन ॲज, तर ए आहे सॉईल सर्व्हे, बी आहे सॉईल डेव्हलपमेंट, सी पेडॉलॉजी आणि डी आहे एडेपॉलॉजी. तर यापैकी एक उत्तर निवडायचं तुम्हाला. हु इज रिकॉग्नाइज्ड एज अ फादर ऑफ पेडॉलॉजी, तर त्यामध्ये डोकोचो आहे किंवा लायबिग आहे किंवा वाय आहे किंवा वान हेल्मोंट आहे. तर यापैकी एक उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. 4 पैकी कुठलंही एक निवडा. त्यानंतर आहे द इन्व्हलप ऑफ एअर कव्हरिंग द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर इज नोन ॲज, तर जी लेअर असते हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअरला कव्हर करणारी इन्व्हलप, तिला काय म्हणतात? मिझोस्फिअर म्हणतात की स्ट्रॅटोस्फिअर म्हणतात की ॲटमॉस्फिअर म्हणतात की थर्मोस्फिअर म्हणतात. त्यानंतर चौथा प्रश्न आहे की विच एलिमेंट इज फाउंड हायेस्ट इन अर्थ क्रस्ट, तर ए आहे ऑक्सिजन, बी आहे हायड्रोजन, सी आहे पोटॅशियम आणि डी आहे सोडियम. 4 पैकी एक उत्तर निवडा. पाचवा प्रश्न आहे की व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड इन एअर, तर 0.3 आहे का? ए उत्तर आहे. बी आहे 0.03 आणि त्यानंतर सी आहे 0.003 आणि डी आहे 0.0003. तर यापैकी एक उत्तर तुम्हाला निवडायचं 4 पैकी. त्यानंतर 6वा प्रश्न आहे की ॲव्हरेज पार्टिकल डेन्सिटी ऑफ मिनरल सॉईल इज, तर ती किती आहे? 2.65 आहे का? 3.65 की 1.40 की 0.90? G/CC असं लिहिलेलं आहे. चूज करेक्ट स्टेटमेंट. मिनरल आर ऑर्गॅनिक इन नेचर, पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं आहे मिनरल आर इनऑर्गॅनिक इन नेचर. सी आहे मिनरल आर बोथ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक इन नेचर आणि डी आहे ऑल द अबव. 8वा प्रश्न आहे की ए मिनरल दॅट फॉर्म अन ओरिजिनल कंपोनंट ऑफ रॉक इज कॉल्ड ॲज,
तर प्रायमरी, सेकंडरी, इसेन्शियल की ॲसेसरी, चारपैकी एक उत्तर निवडा. पायराईट इज आयर्न बिअरिंग, दुसरा आहे सल्फर बिअरिंग किंवा आयर्न अँड सल्फर बिअरिंग मिनरल आणि नन ऑफ द अबव. 10वा प्रश्न आहे की हार्डनेस ऑफ टाल्क TALC टाल्क इज 1 उत्तर आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 यापैकी एक उत्तर निवडा. मोर्स स्केल इज युज्ड टू मेजर, तर ए आहे कलर ऑफ मिनरल, हार्डनेस ऑफ मिनरल, लाईट ट्रान्समिशन आणि फ्रॅक्चर. त्यानंतर आहे मार्बल रॉक इज, तर थर्मो मेटॅमॉर्फिक आहे का, हायड्रोमेटॅमॉर्फिक आहे का, डायनोमेटॅमॉर्फिक आहे की ऑल दी अबव. तर हे 12 प्रश्न झाले. आपल्याला 13वा प्रश्न आहे की द फाईन क्रिस्टलाइन रॉक इज बेसाल्ट की ग्रॅनाइट की प्युमिक स्टोन आहे, प्युमाइस स्टोन आहे की गॅब्रो आहे. इरेग्युलर रॉक मास फॉर्म इन द प्री एक्झिस्टिंग क्रॅक अँड सर्व्हिस आर, तर यामध्ये डेक DYKS डेक्स आहे, सील्स आहे, व्हेन्स आहे आणि शिविस्ट आहे. त्यानंतर अल्ट्रा बेसिक रॉक कंटेन लेस दॅन 55% सिलिका, लेस दॅन 45% सिलिका, लेस दॅन 65% सिलिका, लेस दॅन 75% सिलिका. स्ट्रॅटिफिकेशन इज कॉमन फीचर इन इग्नियस रॉक आहे का, सेडिमेंटरी, मेटामॉर्फिक रॉक की ऑल दी अबव. इंटरमिजिएट प्रॉडक्ट फॉर्म इन सॉइल फॉर्मेशन इज ट्रान्सफॉर्म मटेरियल A, B आहे पॅरेंट मटेरियल, C आहे रेसिड्युअल मटेरियल आणि ऑल दी अबव. वेदरिंग इज इसेन्शियल प्रोसेस ऑफ, तर हे डिसइंटिग्रेशनसाठी आहे का, डिकम्पोजिशन, डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन आणि नन ऑफ द अबव. चारपैकी एक निवडा. पिलिंग ऑफ रॉक ड्यू टू इफेक्ट ऑफ टेम्परेचर इज, तर एक्सफॉलिएशन, फॉलिएशन आहे, त्यानंतर न्यूमिफिकेशन आहे आणि स्टरिलायझेशन आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे की क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन सॉइल फॉर्मिंग फॅक्टर अँड सॉइल प्रॉपर्टी इज गिव्हन बाय, तर हे लैबिगनं दिलं की आणखी जेनीनं दिलं की गिलिनका असं नाव आहे, GLINK ग्लिंका, आणि SIRIB SEIV सेरी वेसिओ असं काहीतरी नाव आहे सायंटिस्टचं. तर या चारपैकी एकाचं तुम्हाला सिलेक्शन करायचं. इथं ॲन्सर दिलेले आहेत. पहिल्याचं C, दुसऱ्याचं A, तिसऱ्याचं C, चौथ्याचं A, पाचव्याचं C, सहाव्याचं A, 7B, 8C, 9C, 10चं A, 11चं B, 12चं A, 13चं A, 14C, 15B, 16B, 17चं B, 18चं C, 19चं A आणि 20चं C. अशा पद्धतीनं त्याचे ॲन्सर आहेत. या व्यतिरिक्त आपण आणखी प्रश्न घेत राहूया. आता आज जो पेपर झाला होता यांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत राहुरीच्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर हळेगाव ऑनलाईन मिड टर्म एक्झामिनेशन त्यांची जी झाली होती, तर आजची तारीख आहे त्या ठिकाणी आणि 13/5/2021 हा पेपर आहे. 10 मार्क्ससाठी पेपर होता आणि फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर म्हणजे हॉर्टिकल्चर 111 असा तो पेपर होता. प्रश्न पहा काय, तर आता त्याची उत्तरं त्या विद्यार्थ्यांना जी नोट केलेली आहे ती तिथं दिलेली आहे. तुम्हाला जी उत्तरं वाटतात योग्य ती तुम्ही सिलेक्ट करा आणि त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करा. पोमोलॉजी इज डिफाईन्ड ॲज अ सायन्स ऑफ कल्टिवेशन ऑफ, तर फ्रूट, व्हेजिटेबल, फ्लावर आणि नन ऑफ दिस यापैकी एक निवडायचं होतं. डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन कॉजेस स्कर्व्ही, तर स्कर्व्ही कशामुळे होतो असं म्हणणं आहे, तर व्हिटॅमिन D, B, A की C, तर तुम्ही निवडा ते करेक्ट. त्यामध्ये इडिबल पार्ट ऑफ कोकोनट इज मिझोकार्प, एंडोस्पर्म, रायझोम, नन ऑफ दिस, तर एक निवडा त्याच्यातलं. महाराष्ट्र स्टेट कम्स अंडर द, तर हे कशामध्ये येतं, NW सब ट्रॉपिकल येतं की सेंट्रल ट्रॉपिकल झोनमध्ये येतं का साऊथर्न ट्रॉपिकल की नन ऑफ अबाव. त्यानंतर बेस्ट प्लांटिंग मटेरियल ऑफ पाइनॲपल इज, तर सखर, स्लीप, सीड की क्राऊन यापैकी एक निवडा. इज इसेन्शियल फॉर बेटर रिझल्ट ऑफ लेअरिंग, तर इटिओलेशन आहे, इटिओलेशन, टेंडर स्प्रूट, इंटरलॉकिंग ऑफ सेल, स्ट्रॉंग मॅट्रिक्स. त्यानंतरचा प्रश्न आहे की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ स्पॅग्नम मॉस इज किती आहे, रिकामी जागा दिली आहे, टाईम ऑफ इट्स वेट, तर किती टक्के वगैरे, तर 5, 20, 30 की 8 यापैकी एक उत्तर निवडा.
मोस्ट कॉमनली युज्ड मेथड ऑफ प्रोपोगेशन ऑफ पोमग्रॅनेट इज एअर लेअरिंग, ट्रेंच लेअरिंग, टिप लेअरिंग की सीड. तर यापैकी एक निवडायचं होतं. हेक्झॅगोनल सिस्टीम ऑफ प्लांटिंग अकोमोडेट्स मोर प्लांट पॉप्युलेशन दॅन स्क्वेअर सिस्टीम. तर याचं 4 पर्याय दिलेले आहेत, 20%, 15%, 30% आणि नन ऑफ दीज. आणि लास्ट प्रश्न आहे की विंड ब्रेक फॉर प्रोटेक्टिंग ऑर्कॅड्स फ्रॉम स्ट्रॉंग विंड इज प्लांटेड ऑन डायरेक्शन ऑफ द ऑर्कॅड्स. तर याचे ऑप्शन आहेत नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट आणि साऊथ वेस्ट. तर यापैकी एक निवडायचं होतं. तर अशा पद्धतीनं ही तुमची प्रश्नपत्रिका आलेली आहे आणि याचे उत्तर तुम्हाला फाउंड आउट करायचेत, करेक्ट शोधायचेत. तर पुन्हा एकदा या ठिकाणी तुमचा निरोप घेतो. नेक्स्ट आणखी काही प्रश्न घेऊन किंवा नवीन आणखी काही रिसेंट अपडेट घेऊन येईल. धन्यवाद.